अमेरिका आणि इस्रायलनं 28 फेब्रुवारीला इराणवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला। त्यांच्यासोबत इराणच्या सरकारमधले अनेक टॉप लीडर्स आणि खामेनी यांच्या कुटुंबातले अनेक सदस्यही ठार झालेत। पण अमेरिकेनं इराणवरती हल्ला का केला तर यामागे अनेक कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे इराण न्यूक्लिअर वेपन्स तयार करत होता, ज्याचा धोका सगळ्या जगाला होता। त्यामुळे अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला, हे कारण अमेरिकेनं दिलंय। दुसरं कारण म्हणजे अमेरिकेचा डोळा इराणमध्ये असलेल्या प्रचंड तेलाच्या साठ्यांवरती आहे। हे तेल अमेरिकेला हवं होतं, पण खामेनी विरोध करत होते, त्यामुळे अमेरिकेनं त्यांचा खात्मा केला। पण आता या हल्ल्यामागे आणि विशेषतः खामेनी यांना ठार मारण्यामागे आणखी एक कारण सांगितलं जातंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्यक्तीच्या हट्टापायी इराणवरती एवढा मोठा हल्ला केल्याचं बोललं जातंय। ही व्यक्ती म्हणजे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान। हा सगळा विषय नेमका काय आहे? मोहम्मद बिन सलमान यांच्या हट्टापायी अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्याचं का बोललं जातंय? खामेनी यांना मारण्यामध्ये सलमान यांचा काय फायदा आहे, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी या हल्ल्यामध्ये मोहम्मद बिन सलमान यांचं नाव कसं आलं ते पाहूया। याबाबतचा दावा वॉशिंग्टन पोस्टनं केला आहे। वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार मोहम्मद बिन सलमान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती इराणवर हल्ला करण्याचा दबाव टाकला होता। रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की सलमान यांनी ट्रम्प यांना अनेक वेळा कॉल केला होता। त्यांनी या हल्ल्यासाठी ट्रम्प यांच्याकडे प्रचंड लॉबिंग केली होती। त्यांच्या आग्रहानंतरच अमेरिकेनं इराणवरती हल्ला करण्याचा निर्णय घेतला। वॉशिंग्टन पोस्टने या प्रकरणाची माहिती असलेल्या 4 जणांशी बोलून हा रिपोर्ट दिला आहे। रिपोर्टमध्ये म्हटलंय की सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक वेळा कॉल केला होता। या कॉल दरम्यान त्यांनी ट्रम्प यांना इराणवरती हल्ला करण्याचा वारंवार आग्रह केला। रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की ट्रम्प यांना इराणच्या मुद्द्यावर राजनैतिक तोडगा हवा होता, पण सलमान यांनी हल्ल्याचा आग्रह धरला। दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे सुरुवातीपासूनच हल्ला करण्याच्या बाजूने होते। अशा प्रकारे या दोघांचाही दबाव असल्यामुळे शेवटी अमेरिकेनं हल्ला करण्याचा निर्णय घेतला। आता इस्रायलला इराणवरती हल्ला का करायचा होता तर यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे। मुस्लिम देश असलेला इराण आणि ज्यू देश असलेला इस्रायल हे सुरुवातीपासूनच कट्टर वैरी आहेत। पण सौदी अरेबिया हा इराणप्रमाणेच मुस्लिम देश आहे। मग या देशाच्या प्रिन्सला इराणवरती हल्ला का करायचा होता? यामागचं कारण काय आहे ते समजून घेऊया। त्यासाठी आपल्याला मोहम्मद बिन सलमान आणि सौदी अरेबिया यांना समजून घ्यावं लागेल। मोहम्मद बिन सलमान, त्यांना MBS असंही म्हटलं जातं, ते सौदी अरेबिया या कट्टर मुस्लिम देशाचे क्राउन प्रिन्स म्हणजेच राजपुत्र आहेत। सौदी अरेबिया या देशात पूर्णपणे राजेशाही आहे। सध्या अब्दुल अजीज अल सौद हे या देशाचे राजे आहेत। त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव मोहम्मद बिन सलमान हे सौदीच्या सिंहासनाचे वारस आहेत। सौदीला सर्व मुस्लिम देशांचा नेता म्हटलं जातं, कारण पैगंबर मोहम्मद यांचा जन्म सौदी अरेबियामध्ये झाला होता। तसंच मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असलेली मक्का आणि मदिना ही ठिकाणं सुद्धा सौदी अरेबियामध्येच आहेत। त्यामुळेच मुस्लिम जगात या देशाचं महत्त्व सर्वाधिक आहे। मात्र सौदी अरेबियाच्या या वर्चस्वाला चॅलेंज देणारा दुसरा मुस्लिम देश आहे, तो देश म्हणजे इराण। खरं तर इस्लाम धर्म हा 2 गटांमध्ये विभागला आहे। एक गट म्हणजे शिया मुस्लिम तर दुसरा गट म्हणजे सुन्नी मुस्लिम। सौदी अरेबिया सुन्नी बहुल देश आहे। त्या देशाची जवळपास 85 ते 90% लोकसंख्या सुन्नी मुस्लिम आहे। दुसरीकडे इराण हा शिया बहुल देश आहे। त्या देशाची 90 ते 95% लोकसंख्या शिया आहे। सौदी हा स्वतःला सुन्नी मुस्लिमांचा नेता मानतो, तर इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाल्यापासून इराण स्वतःला शिया मुस्लिमांचा नेता मानतो। मुख्य वादाचा विषय आहे तो हाच, या दोन्ही देशांना संपूर्ण मुस्लिम जगावरती वर्चस्व हवंय। त्यामुळे हे 2 देश इतक्या वर्षांपासून एकमेकांचे विरोधक आहेत। जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि खामेनी यांची सत्ता आली, तेव्हापासून इराण सौदीचा प्रमुख विरोधक म्हणून समोर आलाय। खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणनं जगभरातल्या शिया मुस्लिमांना एकत्र आणणं सुरू केलं होतं। एक प्रकारे इराण हा शिया मुस्लिमांचा निर्विवाद नेता बनला होता। मुख्य म्हणजे तो देश न्यूक्लिअर वेपन्सही बनवायला लागला होता। स्वतः सौदी अरेबियाकडे न्यूक्लिअर वेपन्स नाहीत, त्यामुळे सौदीच्या नेतृत्वाला भीती वाटत होती की भविष्यात इराण जर आणखी मजबूत झाला तर तो स्वतःला मुस्लिम देशांचा नेता म्हणून प्रस्थापित करेल। जोपर्यंत इराणमध्ये खामेनी यांची सत्ता असेल तोपर्यंत सौदी हा मुस्लिम जगाचा लीडर बनणार नाही। सौदीला मुस्लिम जगावर वर्चस्व हवं असेल तर इराणमधली खामेनी यांची सत्ता जाणं आवश्यक होतं। सौदी हा अमेरिकेच्या मदतीशिवाय करू शकत नव्हता। त्यामुळेच मोहम्मद बिन सलमान
यांनी ट्रम्प यांच्याकडे इराणवरती हल्ल्यासाठी आणि खास करून खामेनेई यांना मारण्यासाठी एवढा आग्रह धरला होता। इराणमधली खामेनेई यांची सत्ता जाण्यामध्ये मोहम्मद बिन सलमान यांचा आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे आता मिडल ईस्ट मधल्या तेलाच्या व्यापारावरती पुन्हा एकदा सौदीचं पूर्णपणे नियंत्रण असेल। सौदीच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशांशी चांगले संबंध आहेत। हे संबंध त्यानं तेलाच्या माध्यमातून निर्माण केले आहेत। व्हेनेझुएलानंतर जगात सर्वाधिक तेलाचे साठे सौदी अरेबियातच आहेत, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती इराण आहे, पण व्हेनेझुएलावरती आता अमेरिकेचं नियंत्रण आहे, त्यामुळे तिथून होणाऱ्या तेलाच्या व्यापारावरती पूर्णपणे अमेरिकेचा होल्ड आहे। पण इराणमध्ये इतके वर्ष खामेनेई असल्यामुळे मिडल ईस्ट मधल्या तेलाच्या व्यापारावरती सौदी आणि अमेरिकेला वर्चस्व निर्माण करता येत नव्हतं। जोपर्यंत खामेनेई यांची सत्ता जात नाही आणि इराणमध्ये अमेरिकेच्या मर्जीतली व्यक्ती सत्तेत येत नाही, तोपर्यंत अमेरिकेला पर्यायानं सौदी अरेबियाला या भागातल्या तेलाच्या व्यापारावरती होल्ड मिळाला नसता। त्यामुळे खामेनेई यांची सत्ता जाणं सौदी अरेबियासाठी गरजेचं होतं। म्हणूनच मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांच्याकडे इराणवरती हल्ल्याचा एवढा आग्रह धरला होता। एकूणच काय तर इराणवरती अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केला, या दोन देशांनी मिळून खामेनेई यांची हत्या केली, पण या सगळ्यामध्ये सर्वाधिक फायदा हा सौदी अरेबिया या मुस्लिम देशाला झालाय। मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला भेट दिली होती, त्यावेळी त्यांच्यात आणि ट्रम्प यांच्यामध्ये इराणवरच्या कारवाईबाबत चर्चा झाली होती। त्यानंतर हल्ल्याच्या फक्त काही दिवसाआधी अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता। रिपोर्ट्सनुसार हल्ल्याआधी MBS यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळवण्यासाठी हा दौरा होता। त्यांच्याकडून सिग्नल मिळाल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केला। इराणकडून सौदीच्या नेतृत्वाला इतक्या वर्षांपासून जे आव्हान दिलं जात होतं, ते आव्हान सौदीनं मोडून काढलं, ते अशा प्रकारे। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? खामेनेई यांच्या हत्येमागे सौदी अरेबियाचा हात असेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।